गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली होती आणि काल होता माझा पारायणाचा पहिला दिवस. गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे 5वा वेद मानला गेला आहे, त्यामुळे ह्याचं पावित्र्य आणि गांभीर्य आपल्याला राखता आलं पाहिजे आणि त्यानुसारच आपल्याला हे पारायण करायचं आहे. खरं तर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा पहाटे आपल्याला जो ग्रंथ आहे तो वाचायचा असतो, ह्याचं वाचन करायचं असतं. पण आजकाल धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यात प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळं अगदीच पहाटेपासून ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही हे ग्रंथ वाचू शकता. 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते. त्यामुळे ह्या काळामध्ये या ग्रंथाचं वाचन करण्यास मनाई केलेली आहे. 12:30 नंतर पुन्हा 4 वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता. संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायचं नाही आहे. सुरुवातीपासून ज्या ठिकाणी तुम्ही पारायणाला म्हणजे ग्रंथ वाचायला बसणार आहात, त्याच ठिकाणी आपल्याला रोज बसायचं आहे. पारायणाची वेळ आणि पारायण करताना बसताना जी जी जागा आहे ती आपल्याला अजिबात बदलायची नाही आहे. आणि या ग्रंथाबद्दल जे काही नियम आहेत ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच बघू शकता. आता बऱ्याच जणांना हे जे गुरुचरित्र पारायण आहे ते करायचं असतं, पण बऱ्याचशा अडचणी असतात, काही गोष्टी असतात ज्यामुळे त्यांना शक्य होत नाही. खरं सांगायचं गेलं तर पारायण कोणी करावं, कसं करावं, स्वामींची सेवा कोणी करावी हे सर्व आपण ठरवत नाही, तर ते स्वामी स्वतः ठरवतात. ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्या मर्जीशिवाय ते काहीच होत नाही. जे घडतं आहे ते त्यांच्या मर्जीनेच घडतं आहे आणि जे घडणार आहे ते त्यांच्या इच्छेनेच मनापासूनची इच्छा स्वामींपुढे बोलून दाखवली की ती नक्कीच पूर्ण होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. यावेळेस पारायण करायला नाही जमलं तर पुढच्या वेळी नक्की तुम्ही कराल.